चला, मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्व नवीन आणि जुन्या स्टुडंटचे हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर सर्वांचे स्वागत आहे. बरेचसे चेहरे मला दिसत आहे खूप दिवसानंतर. येत जा रेग्युलर. ओके, लाईफ टाईम ऍक्सेस आहे, बरं येत जा. आणि शक्य असेल व्हिडिओ ऑन करा. चला बघा, खूप जुने स्टुडंट दिसत आहे आज. अजून कोण आहे मला बघू द्या. चला, लेवल 2 चे पण आहे आज. थोडे लेवल 1 चे पण स्टुडंट आलेले आहेत. चला, ओके. चला, हळूहळू जॉईन होत आहेत. 1 मिनिट थांबा. ओके. ओके, चला ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. चला, बरेचसे जुने स्टुडंट पण आहेत, लेवल 1 चे पण आहेत. तर आजचं सेशन आपलं आहे अवेअरनेस बेसवर आहे. बघा, घाबरू नका. आज लगेच सांगणार नाही, आज काही सांगणार आहे आणि उद्या फी मागणार आहे, असं काहीच होणार नाही. जसं आपण काय करतो, रिकी लेवल 1 ला मी तुम्हाला काय शिकवतो, असं इंट्रोडक्शन असतं, म्हणजे अवेअरनेस बेसवर असतं. रेकी लेवल 1 मी जितकं पण फ्री शिकवतो ते असतं अवेअरनेसवर. लोकांना कळायला पाहिजे की रेकी काय आहे, कसं असतं. आणि काही लोकांना आवडलं ते पुढच्या स्टेपला येतात आणि काय करतात, त्यांचा लाईफमध्ये काही ना काही फायदा करून घेतात. ओके, त्याच पद्धतीने हे रेकी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 याच्या पुढे काय असतं, हे लोक याच्यामध्ये कसा पैसा कमवतात, कसं स्वतःची आध्यात्मिक पातळी उंचावतात, ते सगळं आज आपण शिकणार आहे. ओके, तर बिलकुल घाबरायचं नाही, लगेच आपला कोर्स सुरू होणार नाही. मी काही पैसे वगैरे मागायला लागणार नाही. ओके, शिकून घ्यायचं आहे. कोणी फ्रीमध्ये काही शिकवत नाही. तर जसं लेवल 1 ला शिकले अवेअरनेस, पुढे जाऊन मे बी कदाचित तुम्हाला याचा लाईफमध्ये खूप खूप जास्त फायदा होणार आहे. ओके, चला. आता आज आपण जसं की ऍड बघितली तुम्ही, ग्रँड मास्टरसाठी. आता हा ग्रँड मास्टर काय असतो, ग्रँड मास्टर कशासाठी बनायचं असतं, काय आहे, आज सगळेचे प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे किंवा थोडंसं क्लिअर करणार आहे. ओके, चला. आता बघा, हे जे ग्रँड मास्टर्स असतात, म्हणजे रेकी लेवल 1, 2, 3 हे सगळं हिलिंगसाठी आहे, कुणालाही हिलिंग करू शकतात. पण जेव्हा ग्रँड मास्टर याचा अर्थ तुम्ही कुणालाही अट्यून करू शकतात, कुणाला शक्तिपात देऊ शकतात, तुम्ही त्याला ग्रँड मास्टर बनवू शकतात. तुम्ही शिक्षक लेवलवर खूप पुढे जातात. आणि जगामध्ये कुठेही जा, शिक्षक म्हणजे सर्वात मोठ्यावरची पोस्ट आहे. शिक्षकासारखा आदर कुणालाच नसतो. कितीही डॉक्टर्स डे असू द्या, इंजिनियर्स डे असू द्या, शिक्षकाचं महत्व एकदम आई वडिलांसमान असतं. बरोबर की नाही? आता खूप अनुभव येतात मला, लोक खूप रिस्पेक्ट देतात. ओके, तर बघा, आध्यात्मिक लेवलवर आध्यात्मिक लेवलवर मी सगळंच बोलणार आहे. आध्यात्मिक लेवलवरही आज शिकवणार आहे आणि आर्थिक लेवलवरही रेकी स्वतः कशी मदत करते आणि इतर लोक, वर्ल्ड वाईड लोक याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं जनरेट करतात ते देखील तुम्हाला शिकवणार आहे. सर्वात अगोदर आध्यात्मिक लेवलवर. आता इथे उपस्थित एवढे लोक आहेत, आता तुम्ही मान्य करता की नाही, कुठे ना कुठे तुम्ही आध्यात्मिक आहे. लहानपणापासून काहीतरी स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्हाला इंटरेस्ट होता. आणि काय होतं, हे बघा, आपण सगळे काय आहे, संसारिक प्राणी आहे, बरोबर. तर कुठे ना कुठे ती लिंक तुटते की नाही. म्हणजे अगोदर आपल्याला लहानपणापासूनच हे काय असतं, याला बोलतात फॅन्टसी एक प्रकारची, की ध्यान काय असतं, परमेश्वराशी कनेक्शन. छोटे छोटे कॉल येतात की हा, हे जे केलं देवानेच केलं, खरंच चमत्कार झाला. असं बरंच काही लहानपणापासून आपल्यामध्ये असतं की. आणि हे फॅमिली लाईफमध्ये, डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये, सांसारिक प्रपंचामध्ये आपण काय होतो, याच्यापासून थोडेसे तुटले जातो. बरोबर की नाही? ऍग्री की नाही? हम्म. असतो आपण आध्यात्मिक, पण कुठे ना कुठे काय होतं, आपण जाता आणि काय होतं, ठेच लागली परत आपल्याला तो परमेश्वर आठवतो. आणि पण कुठे ना कुठे त्या गोष्टीशी आपली नाळ असते. मी स्वतःच सांगतो, मी लहानपणापासून सगळ्यांना असतं की काही ना काही परमेश्वराशी आपल्याला वाटतं आपण खूप अटॅच आहे, त्याचा आपल्यावर आशीर्वाद आहे. लहानपणी खूप वाटतं की खरंच माझ्या लाईफमध्ये तो करतो. पण कसं होतं, नाही होत. प्रपंच, लग्न वगैरे झालं, आपण खूप हे होतं. ओके, तर मी सुद्धा खूप, मला अशी आवड होती अध्यात्म, मेडिटेशन वगैरे. पण मी माझ्या जीवनाचे 10 ते 15 वर्ष, जवळजवळ 13 वर्ष मी विदेशात काढलेले आहे. ओके, विदेशातच कामाला होतो, इंडियामध्ये माझा एवढा संबंध नव्हता. तरीही ती परमेश्वराची काही योजना असेल, मी परत
कसा याच्यामध्ये आलो मला समजलं नाही, माझ्या लाईफमध्ये कुठून हिलिंग मोडॅलिटीज आल्या, रेकी कशी आली, मेडिटेशन कसं आलं. तर खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर बनतात, सगळ्यात अगोदर क्लिअर करतो आध्यात्मिक लेवलवर कसा फायदा होतो लक्षात घ्या. तुम्ही मास्टर लेवल आले माझ्याकडे, लेवल 1 2 3 केलं तरीही स्पिरिच्युअल लेवलवर खूप फायदा होतो. पण होतं काय माहितीये, तुम्ही ध्यान करतात, मेडिटेशन करतात, सगळं करतात, पण परत तेच तेच होतं ना, परत चिडचिड, परत ते जुनं आठवतं की नाही, तेवढा त्याचा लेवलवर फायदा होत नाही काही लोकांना. पण जेव्हा तुम्ही टीचर बनतात, गायडन्स बनतात, कुणाचे गाईड बनतात, टीचर बनतात, तेव्हा काय होतं माहितीये का, तुम्ही ना त्या स्वतःपुरते मर्यादित नाही राहत, म्हणजे तुमच्या मागे खूप जणांची जबाबदारी असते. आता मी शिकवत असताना लेवल 1 ला किती स्टुडंट असतात, लेवल 2 3 खूप असतात, आणि एवढ्या लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायचे, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम, नाही सुरुवातीला नाही व्हायचं शक्य, ओके. पण कसं असतं, जेव्हा तुम्ही कुणाची जबाबदारी घेतात, शिक्षक बनतात, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला भरभरून मदत करतो. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम पुढे तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला एकदम क्षुल्लक वाटायला लागतात, आणि म्हणजे तुमचं इंट्युशन लेवल खूप स्ट्रॉंग होतं त्यांच्यासाठी, म्हणजे तुमच्या स्टुडंटसाठी, इतरांसाठी जे तुम्ही सेवाभाव करतात. परमेश्वर तुम्हाला खूप पटीने नवीन ज्ञान देतो, नवीन ज्ञान देतो, नवीन लोक तुमच्या जीवनामध्ये आणतो, नवीन नॉलेज आणतो. तर खूप सुंदर आहे. जर तुम्हाला बनायचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यामधलं गुरुतत्व, एक व्यक्तीमध्ये गुरुतत्व ऍक्टिव्हेट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कोणी जन्मजात जन्मल्या जन्मल्या गुरु नसतो, हं. तर ते तत्व तुमच्यामध्ये खूप छान डेव्हलप होऊन जातं, आणि एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये खूप रिस्पेक्ट आहे. जसं मी सांगितलं, शिक्षक खूप महत्वाची पदवी आहे, तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटतो, लोक तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघतात, आणि तुम्हाला स्वतःला म्हणजे इनर लेवलवर, जसं एखाद्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, आपण आता रेकी म्हणजे एनर्जी आपण देतो, बरोबर, कुणाला हिलिंग देतो. तर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही शिक्षक होतात ना, तेव्हा तुमच्या एनर्जीचे फ्लो खूप पटीने वाढतात, हं. आणि तुम्ही दुसऱ्यांना अटोनमेंट देऊ शकतात. त्याची खास बात अशी आहे, दुसऱ्यांना शक्तिपात देऊ शकतात. तुमची हिलिंग एनर्जी खूप जास्त स्ट्रॉंग होते, खूप पटीने होते. तर खूप सुंदर आहे. हे आहे आध्यात्मिक पातळीवरचं. पण आज जास्त प्रश्न उत्तर आपण कसले घेणार आहे, की ह्या बाहेरच्या वर्ल्डमध्ये ही ग्रँड मास्टर्स काम कसे करतात, याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं करतात. आता आध्यात्मिकताच सगळं काही नाही आहे, आणि आध्यात्मिक असणं म्हणजे गरीब राहणं असंही काही नाही. पैसा खूप मोठी, आज पैसा आहे तरी रिस्पेक्ट आहे. तुम्हाला सगळं काही बॅलन्स करायची गरज असते, तर पैसा बिलकुल वाईट नाही आहे. पैशाने तुम्ही खूप लोकांचं भलं करू शकता. तर पैसा हा कमवलाच पाहिजे, हं. तर रेकी ग्रँड मास्टर मध्ये आर्थिक लेवलवर खूप सुंदर काम करते. आणि लक्षात घ्या, कुठलीही लेवल शिका, लेवल 1 2 3, कसं असतं, रेकी बरोबर एक शब्द आहे की तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. मी तुम्हाला माझेच एक्झाम्पल थोडेसे दिले आता क्लासमध्ये, तर खूप सुंदर आहे, हं. चला, आता बघा मार्केटमध्ये कसे शिकवतात रेकी ग्रँड मास्टर, जे असतात, खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अ, आता समजा मीही कुणाकडून तरी दीक्षा घेतलेली, आणि तेच मी कॅरी फॉरवर्ड करत आहे, जे डॉक्टर मिका उसुई पासून पुढे आलं, तसंच तुम्हाला करायचं आहे. पण याचा फायदा कसा होतो बघा, फॅमिलीमध्ये पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. मी स्वतः सांगितलं, खूप वर्ष फॉरेनला होतो, आणि अ, माझ्याकडे खूप पैसा होता, पण जेव्हा माझा पैसा संपत आला, तेव्हा मला सगळ्यांची किंमत कळाली. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो, हं. लोकांची बघण्याच्या नजरा चेंज होऊन जातात. ॲग्री की नाही? तुम्ही कितीही काही करा, घरच्यांसाठी 10 वर्ष करा, 15 वर्ष करा, धुणं भांडे करा, लेडीज असेल तर काही करा, पण पैसा नसेल तर लोकांच्या नजरा कशा होतात. आणि हे क्षेत्र मध्ये पैसा किती इझिली भेटतो मी तुम्हाला सांगतो. रेकी तुम्हाला आध्यात्मिक लेवलवर, भावनिक लेवलवर, आणि हेल्थवर तर आहेच आहे. हेल्थवर ओव्हरऑल तुमचा ओरा चक्रच खूप छान स्ट्रॉंग होतात, आणि आर्थिक लेवलवर खूप सुंदर काम करते. आणि आजच्या या युगामध्ये तुम्ही कुठेही बघा, होलिस्टिक हिलिंग म्हणजे लोकांना भावनिक उपचारांची जास्त गरज आहे. शारीरिक उपचारांपेक्षा लोकांना भावनिक याची खूप जास्त गरज आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये खूप जास्त वाव आहे, हं. खूप जास्त स्कोप आहे.
आणि दुसरं काही कोचिंग करा, त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे. इथे तुम्हाला काहीच, खूप कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसे जनरेट करू शकतात. ओके. आता माझं कसं झालेलं होतं मी तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला बरेच वर्ष बाहेर होतो म्हणून माझं इंडियात कुणाशीच कॉन्टॅक्ट नव्हता. इवन म्हणजे मी ऑइल अँड गॅस इंजिनियर आहे. कसं झालेलं, एक वेळ अशी होती माझ्या लाईफचं, मी तुम्हाला सांगतो. माझे सगळे पैसे संपून गेले. फॅमिलीचं टेन्शन होतं की आता इथेच सेटल व्हायचं आहे, बाहेर जायचं नाही. ते एक टेन्शन होतं, काय करायचं. तर एक वेळ अशी होती की मी असं ठरवलं की मी त्या ओला उबरची एक टॅक्सी घेईल आणि कार चालवेल आणि असं काहीतरी टॅक्सी ड्रायव्हर बनेल. इथपर्यंत माझी हालत खराब झालेली होती. पण त्याने काहीतरी आयुष्यात लिहिलेलं असतं की, आणि ते टॅलेंट मे बी तुमच्यात असेल. जरा तुम्ही जरासा विचार केला, जसं मी लॉ ऑफ अट्रॅक्शन पण शिकवतो, तर मी तेव्हा पण सगळे रूल्स लावले की मी यातून मला काहीतरी चांगलं भेटेल, की माझं ते काम होत का नाही, की चला एक आपण टॅक्सी घेऊ, ओलाचं काम वगैरे करू. बिलकुल सक्सेस झाला नाही. ओके. तर अशा वेळेस काय होतं, आपण आपल्याला स्वतःला नोटीस करायचं की आपल्या सध्या तुमच्या जीवनामध्ये तुमच्याबरोबर काही घटना तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडत नसतील किंवा होत नसतील. बघा, झाडावरून पान जेव्हा पडतं त्याला सुद्धा कारण असतं. तर तुमच्या जीवनात सध्या काहीही प्रॉब्लेम असेल, काही संकट असतील, लक्षात घ्या, त्याला काहीतरी कारण आहे. आणि आपण जेव्हा शांत बसतो एका ठिकाणी, स्वतःबद्दल विचार करतो, स्वतःच्या आत झाकून बघतो, तर आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. तर कुठून ना कुठून तुम्ही रेकीमध्ये आले, कुठे ऍड बघितली असेल, काही असेल. पण जर कधी तुम्हाला भविष्यात कॉल आला की हा याच्यासाठी असं असं झालं असेल, तर नक्की याच्यामध्ये तुम्ही पुढे जायला पाहिजे. ओके. माझं आजचं सांगायचं काम आहे की याच्यामध्ये कसं वर्क होतं पुढे जाऊन, ह्या रेकी लेवल 1 2 3 पुढे कसं असतं. ओके. तर बघा, खूप सोपं आहे याच्यामध्ये पैसा जनरेट करणं आणि तुम्हाला रिस्पेक्ट पण देणं. रिस्पेक्ट पण खूप भेटतो आणि पैसा पण होतो. तर खूप सोपं आहे. कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये कसं असतं, आता तुम्ही, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी मास्टर लेवलला सगळं काही त्याच्यातच शिकवतो. पण जर तुम्ही हा कोर्स केला रेकी ग्रँड मास्टरचा पुढे, तर लक्षात घ्या, तुम्ही लोकांना काय काय शिकू शकतात. म्हणजे एक नाही, तुमच्याकडे उत्पन्नाचे बरेचसे साधन तयार होतील. माझ्यासारखं नाही करायचं पुढे जाऊन, कधी आलेच तर की सगळं एकदाच शिकवायचं. तुम्ही क्रिस्टल थेरपी कुणाला शिकवू शकतात, रेकी लेवल 1चे क्लास घेऊ शकतात, रेकी लेवल 2चे क्लास घेऊ शकतात, लेवल 3चे वेगळे घेऊ शकतात, मेडिटेशन आहे. आता लेडीज लोकांसाठी खूप छान आहे, जेंट्स लोकांपेक्षा. आता तुम्ही माझं कोणाशी एवढे कॉन्टॅक्ट नव्हते जेव्हा मी इंडियात आलो. पण आता बघा, तुमचा एखादा योगाचा ग्रुप असेल, हम्म, एखादा तुमचा सकाळी जॉगिंगला जातात त्यांचा ग्रुप असेल, लेडीज लोकांचे खूप ग्रुप असतात व्हॉट्सअपवर. आणि जर तुम्ही ठरवलं, जर तुम्ही ठरवलं की मी 5 लोकांना जरी रेकी शिकवली 5,000ने, फक्त 5 लेडीज जमा केल्या. आता आपल्या व्हॉट्सअपमध्ये किती लोक असतात बरं, हजारोचे कॉन्टॅक्ट्समध्ये लिस्ट असतात. त्यातल्या ऑफलाईन जरी तुम्ही 5 जणांना जरी शिकवलं, तरी तुम्ही महिन्याचे 25,000 इझिली कमवू शकता. असं होत नाही, ते खूप जास्त तुम्हाला इन्कम जनरेट होतं. पण मिनिमम, मिनिमम मी तुम्हाला सांगतो आहे, तर खूप सुंदर आहे. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काहीच लागत नाही. ना तुम्हाला दुकानाची गरज आहे, कुठलं ऑफिस घ्यायची गरज आहे, काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. मायनर सुरुवातीला लागते जर तुम्ही फेसबुकवर ऍड लावत असाल तर, अदरवाईज ऑफलाईनला काहीच लागत नाही. ओके. तर तुमचं काय होतं, मी का बरं आलो याच्यामध्ये, याचा मागे अजून एक रिझन आहे. लक्षात घ्या, मी दुबईला कामाला होतो, माझा लास्ट जॉब दुबईला होता. आणि ना तिथे मला ना माझ्याबरोबर खूप, म्हणजे त्यांनी मला खूप हे केलं, काय म्हणतात त्याला, मेंटली हरास केलं. म्हणजे माझ्याबरोबर काहीच बरं व्हायचं नाही. मग ती रोजची बॉसची भीती, अदर एम्प्लॉईजची भीती, तर खूप जास्त माझं हे झालेलं, काय बोलतात त्याला, डिमोटिवेट झालेलो, की मी इतक्या वर्षापासून काम करतो, हे लोक रिस्पेक्ट देत नाही. आणि काही झालं का एकदम ती मेंटॅलिटी एकदम खराब. तुम्हालाही माहित असेल, जेव्हा कामाला जातात तर सकाळी आपले बॉस कसे असतात वगैरे वगैरे, नाही पटत आपलं. आणि एक मन बोलतं यांची नोकरी कशाला करायची, काही असतं तर मी माझं माझं केलं असतं. तर मी त्याच दिवशी ठरवलं होतं काहीतरी स्वतःच करेल. आणि खरंच रेकी आली. आणि आज मी इतक्या वर्षात जितकं कमवायचो नाही फॉरेनला, त्याहून जास्त घर बसल्या
मी हे ऑफिस आत्ता ह्या महिन्यापासून घेतलंय, 1.5 महिन्यापासून. इतक्या वर्ष मी घरातूनच करत होतो. तर तुम्हाला एक फायनान्शियल फ्रीडम भेटतं, तुम्हाला एक पूर्णपणे फ्रीडम भेटतं. तुमची ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही आहे, कुठे ऑफिस घ्यायचं नाही, कुठे दुकान घ्यायचं नाही, तुम्हाला एका ठिकाणी बसून. ओके. जर तुम्ही ऑनलाईन घेत असाल तर लॅपटॉप इनफ आहे, जर ऑफलाईन घेत असाल त्याचीही गरज नाही. ओके. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त येऊन नोट्स वगैरे माझ्याकडे शिकले तर सगळं मी देतो. ओके. जसं मी मास्टर लेवलला खूप काही देतो, तर तुम्हाला खूप काही भेटेल. ओके. तर खूप सुंदर आहे. आणि माझा कोर्स मला वाटतं पुढच्या वीक पासून सुरू होईल. ओके. तर बघा, इथे कसं असतं, जरी तुम्ही कुठे रेकी ग्रँड मास्टरचा कोर्स घेतला तरी पण एक प्रॉब्लेम असतो की तुम्हाला शिकायला तर शिकवतात की जास्तीत जास्त काय शिकवणार, कुणाला अटेनमेंट कसं द्यायचं, म्हणजे शक्तिपात कसा द्यायचा. तुमच्यातलं एक गुरुतत्व तर येऊनच जातं. कुणाला शक्तिपात कसा द्यायचा, क्लासेस कसे घ्यायचे. पण त्या पलीकडे काही गोष्टी असतात तिथे. रेकी ग्रँड मास्टरचा तुम्ही कुठे कोर्स केला तर फसतात. त्या गोष्टी काय असतात बघा. कोर्स तर करून आणि जनरली खूप जास्त फी असते रेकी ग्रँड मास्टरची कुठे गेले तरी तुम्ही. आणि कसं असतं, एकदा केल्यानंतर मी पण हा प्रॉब्लेम फेस केला होता. एकदा कोर्स केल्यानंतर आपण फसतो कुठे माहिती आहे का, फेसबुक ऍड. फेसबुकवर ऍड कशी लावायची माहिती नसतं, मार्केटिंग कशी करायची माहिती नसतं, काही लेडीजला पीपीटी कशा बनवायच्या, कम्प्युटर कसं वापरायचं, झूम कसं वापरायचं, कॅनवा, हे सगळं काहीच माहिती नसतं. ओके. तर माझ्याकडे जर कोर्स असेल तर त्यामध्ये सगळं इन्क्लूड असेल, म्हणजे तुम्हाला कसली गरज पडणार नाही. फेसबुकवर ऍड लावायचं, स्वतःहून शिकायचं, मी स्वतःच लावतो, मी कुणाला पैसे देत नाही. तुम्हाला स्टडी मटेरियल ॲज इट इज दिलं जाईल, जसं माझं आहे तशाच्या तशा PDF. फक्त तुम्हाला प्रिंट काढायचे आहे किंवा कम्प्युटरवर तुम्हाला PPT दिली जाईल, तेच बघून शिकवायचं आहे. खूप सोपं आहे. फक्त ना कुणाला शिकवायचं मनात आणा तुम्ही, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले चेंजेस होतात. ओके. आणि बिलकुल कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्ही कितीही ग्रँड मास्टर बनवू द्या, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या खूप जास्त आहे. हा. तर बिंदास, जर वाटत असेल तर करा, घर बसल्या खूप सुंदर इन्कम तुम्हाला जनरेट होऊ शकतो. ओके. तर याच्याबद्दल कोणाला काही क्वेश्चन आन्सर असेल तर तुम्ही नक्की विचारू शकतात मला. जास्त करून आपण आज कुणाला काही डाऊट असेल, कसं करायचं, काय कसली भीती असेल, फक्त आपण क्वेश्चन आन्सर घेऊ, बाकी त्याच्यातूनच दुसऱ्यांना काही कळेल. ओके. तर तुम्हाला पुढे काही विचारायचं असेल तर विचारू शकता. जर करिअर म्हणून काही क्वेश्चन आन्सर असतील तर फ्युचरमध्ये, तर इन्कम म्हणून खूप छान आहे. तर कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल विचारू शकता, म्हणजे तुमच्या प्रश्नामुळे दुसऱ्यांना उत्तरं भेटतील. ओके. आणि बघा, माझा क्लास पुढच्या मंडे पासून सुरू होणार आहे. आणि जसं मी लवकर हे सेशन घेण्याचं कारण काय तेही सांगतो. जसं मास्टर लेवलला मी मिनिमम 20 स्टुडंट घेतो, कारण मला 1-to-1 अटेंडमेंट द्यायला आवडतं. तसंच हा कोर्स खूप महत्वाचा असतो. इथे 10 दिवसात होत नाही, इथे तुम्हाला 1 ते 1.5 महिना लागतो. तुम्हाला पूर्ण ट्रेनर, म्हणजे ट्रेनर बनवावं लागतं. पूर्ण ट्रेनिंग कसं द्यायचं, तर 1 ते 1.5 महिन्याचा कोर्स असतो आणि टास्क बेस असतो. म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामचं अकाउंट कसं ओपन करायचं, फेसबुक अकाउंट कसं, तुम्हाला कसं होतं माहिती आहे का, खूप सुंदर आहे. तुम्हाला बिझनेस रजिस्ट्रेशन, तुमच्या नावाने एक बिझनेस तयार होतो. तिथं तुम्हाला गव्हर्नमेंटला रजिस्टर कसा करायचा, तुमचं इन्स्टिट्यूट ISO सर्टिफाईड कसं करायचं, खूप काही आहे. म्हणजे तुम्ही एक स्वावलंबी होतात. आणि या गोष्टींना काहीच पैसे लागत नाही, जास्त पैसे नाही लागत. थोड्या पैशामध्ये तुमची स्वतःची एक आयडेंटिटी तयार होते. ओके. तुम्ही एक स्वतः बिझनेस वुमन, बिझनेसमॅन घरच्या घरी तयार होतात. आणि घर बसल्या मी तरी मिनिमम 50,000 सांगत आहे, तुम्ही मॅक्झिमम कितीही कमवू शकतात. ओके. मी घर बसल्या 3 लाखाच्या वर माझं काहीच नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे मी 1 तासच काम करतो. ओके. तर 1 तासामध्ये बसून तुम्ही एवढं करू शकतात. तर खूप सुंदर फायनान्शियल फ्रीडम याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतं. वेळेचं फ्रीडम भेटू शकतं. तुम्ही घरच्यांनाही टाइम देऊन फक्त 1 तासामध्ये खूप चांगली अर्निंग करू शकतात. ओके. तर जस क्वेश्चन आन्सर जसे असेल तसं आपण एक एक घेऊया. हा बोला मॅम, कांचन मॅम बोला. हा मला तेच विचारायचं होतं की थोडं 1-to-1 कॉल होऊ शकेल का? कारण हा, होऊ शकेल. तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल होऊ शकेल, काही प्रॉब्लेम. कारण माझं आता मी मास्टर झालीये. शिवाय माझा खूप मोडॅलिटी झाल्यात, म्हणजे क्रिस्टल असेल, रेकी असेल, EFT, होपोनोपोनो,
पेंडुलम डाउजिंग अशा माझ्या बऱ्याचशा मॉडॅलिटी झाल्यात. ग्रँड मास्टर करायचं जरा होल्डवर ठेवलेलं, कारण मी एका ठिकाणी अर्धवट केलंय आणि मला पटल्या नसल्यामुळे मी तिथंच थांबले. कारण कसं आपल्याला त्यातलं ग्रँड मास्टर व्हायचं तर आपण आपण आपलं म्हणजे आपण पण त्या लेवलचं झालो, म्हणजे आपण डेव्हलप झालो पाहिजे. कारण की बरोबर ज्यावेळी तुम्ही खूप साऱ्या मॉडॅलिटी शिकता त्याच्यानंतर तुम्हाला एक बेसिक कळून जातो की आता आपण कोणत्या लेवलला चाललोय, ग्रँड मास्टर होतोय करेक्ट. म्हणजे. मला जर नाही पटलं तर मग मी ऑलरेडी थांबलेली आहे एका, तुम्ही समजू शकता म्हणून तर मी तुम्हाला आधीच म्हटलं बरोबर की आहे. आपण थोडं वन टू वन बोलू शकतो का? मग थोडं बरोबर तुम्हाला घेऊ सांगू शकतात. आणि का बघा आधी? अजून एक फायदा आहे, जेही लोकांनी माझ्याकडे रेकी मास्टरचा कोर्स केलेला नाहीये त्यांना जेव्हा जर ग्रँड मास्टर शिकायला जर ऍडमिशन घेतलं तर त्याच्यात तुमचं ते पण कव्हर होतं. तुम्हाला मास्टर लेवल पण, लेवल 1 2 3चं अटेनमेंट पण दिलं जातं आणि तुम्हाला दुसऱ्यांना कसं द्यायचं तेही शिकवलं जातं. तेही तुमचे पैसे वाचतात. ओके. आणि हा, मी फीचं नाही बोललो, लक्षात घ्या. फी मार्केटमध्ये खूप जास्त फी घेतात. माझी फी वन टाइम भरली तर फक्त 15,000 रुपये आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही महिन्याला आरामशीर 1 ते 2 लाख सुरुवातीलाच कमवू शकतात. तर मी स्वतः 25,000 फी भरली होती, जिथेही शिकलो 25,000. विचार मी करा, माझ्या फक्त 5 स्टुडंटची फी 25,000 आहे. तर मी महिन्याला किती स्टुडंट घेतो? ते पैसे तुमचे एका महिन्यात वसूल होतात. ते 15,000 काहीच नाही आहे, त्या मानाने काहीच नाही आहे. तर तुमचं 3 स्टुडंटची फी आहे. तुम्ही 5,000 जरी एकाची फी ठेवली, तुम्हाला फक्त 3 स्टुडंटची फी पे करायची आणि हे तुमच्या बरोबर लाईफ टाईम असणार आहे. तर मी आतापर्यंत खूप पैसे कमवले, त्याच्या 100 पटीने पैसे कमवले जितकी मी फी भरली होती. तर 15,000मध्ये खूप काही येतं. पण आणि ज्यांना एक सुट्टी भरता येत नसेल तर तुम्ही पार्शल पेमेंट पण करू शकतात. मग फी तेवढी त्याची 5,000ने जास्त होईल, 20,000. मग तुम्ही 5 5 5 असं करून 1.5 महिन्यात कधीही पे करू शकतात. पण स्टार्टिंगला 5,000 भरायलाच लागतील. ऍक्च्युली एक जॉईन झालंय सर. करायचे तर 15,000 बस. पण त्यात तुम्हाला फेसबुक ऍड कशी लावायची शिकवलं जातं, इंस्टाग्रामचं अकाउंट, फेसबुकचं बिझनेस अकाउंट कसं ओपन करायचं, ऍड कशा चालवायच्या, झूम कसं वापरायचं, कॅमेरा कोणता घ्यायचा, माईक कोणता वापरायचा, सगळं बारीक बारीक गोष्टी. म्हणजे इथपर्यंत सपोर्ट की जोपर्यंत तुमचा वेबिनार सुरू होत नाही त्या वेबिनारला मी सुद्धा असेल. ओके. तर इथपर्यंत सपोर्ट असतो त्याचा. ओके. मग म्हणजे तिथून आता फॉलोअप कसे घ्यायचे, मार्केटिंग कशी करायची, एवढा पैसा लागत नाही त्याच्यामध्ये. तुमच्या फक्त 3 4 स्टुडंटच लागतं. ओके. हा. म्हणजे मी सर फी भरून मी लॅपटॉप घेतलाय, मी वेबकॅम घेतलाय, मी ट्रायपॉड घेतलाय. तुम्हाला मी दाखवू शकते माझ्याकडे सगळे इक्विपमेंट. फक्त गोष्टी नीट आधी कम्युनिकेट न केल्यामुळे ना खूप लॉस बरोबर. झालाय. बरोबर. कारण त्यामुळे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आधी मी तुमच्यासोबत वन टू वन बोलेल की मला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या जर आयडेंटिफाय होत असतील आपल्यासोबत तर मग मी कंटिन्यू करेल. आणि चालेल चालेल. हा, आणि आता एक असं झालंय माझं की मी उद्याच चाललीये एका मेडिटेशन रिट्रीटसाठी लाईव्ह बाहेर जरा. सो मग मी तिथून आले की मग मी कॉन्टॅक्ट करेन. करू शकतात. माझा अजून 8 दिवस आहे. फक्त अवेअरनेस बेसवर आहे. लोकांना माहिती नसते याच्या पुढे लोक पैसे कसे कमवतात. खूप छान इन्कम आहे. मीच आता 2 वर्ष झाले कुठे गेलो नाही विदेशामध्ये, घर बसल्या 3 लाखाच्या वरती आरामचे. आणि सगळ्यांना माहिती आहे मी 1 तास काम करतो. ओके. तर मस्तपैकी फक्त लेवल 1ची असेल तर 2 बॅच घेतो. तर फॅमिली एकदम खुश, पैसा पण असतो आणि सगळ्यात महत्वाचं लोकांची सेवा होते. इथं मिळणारा प्रत्येक पैसा ब्लेसिंग मधला असतो आणि खूप मनापासून शिकवायला लागतं तर लोकांना रिझल्ट येतं. तर तुम्हाला तेही शिकवलं जातं की गुरु कसा पाहिजे, तुम्हाला आध्यात्मिक लेवलचं नवीन नॉलेज दिलं जातं, तुम्ही कसं बोललं पाहिजे, तुम्ही कसे शब्द वापरले पाहिजे की समोरच्याला ते पटलं पाहिजे. ओके. तर खूप सुंदर आहे. करून बघा, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर. ओके. थँक्यू. हां, बोला अपर्णा मॅम. हां, अपर्णा तांबे मॅम, हँड आहे तुमचा. ठीक आहे. आणि लक्षात घ्या असं जरी, हा बोला बोला मॅडम बोला. थांबा मी केलेलं आहे, पण आता मला परत थर्ड म्हणजे मास्टर ग्रँड मास्टर लेवल करायचे. तर पण ओके. मला आता पहिल्यापासून सगळं सुरुवात करायची, तर आपल्याला कसं काय करता येईल? तेच तुम्हाला परत मग माझ्याकडे यायला लागेल परत पहिल्यापासून, कारण माझा सिलेबस पूर्ण वेगळा असतो. तुम्हाला त्या सिलेबसनुसारच कुणाला शिकवायला लागेल, नाही तर समजणार नाही, असं आहे. मी आता तुमच्याकडे फर्स्ट सेकंड लेवल केली, हा. मागच्या आठवड्यात जी होती ना ती केली, हा. आणि आता मला परत त्याच्यामध्ये यायचं आहे, तर मी काय करू? मग तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागेल याच्यामध्ये परत माझ्याकडे. ओके.
ग्रँड मास्टरला ऍडमिशन अच्छा. घेतलं की तुम्हाला मास्टर लेवलला ऑटोमॅटिक ऍडमिशन भेटून जातं, तुमच्या त्यालाही ऍक्सेस दिला जातो माझ्या मास्टर म्हणजे लेवल. ग्रँड मास्टरला घेतली ऍडमिशन तरी डायरेक्ट चालू हा, शकेल लेवल का 3चं पहिल्यापासून तुम्हाला सगळं ऍक्सेस करायचं? दिला जातो. तुम्हाला ते सगळं शिकायचं आहे, माझे वेबिनार बघायचे आहे, मी कसं शिकवतो, त्यात तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. कुणाला अटेनमेंट कसं द्यायचा, शक्तिपात कसं द्यायचा, आणि बिझनेस कसा करायचा तुमच्या नावाने, गव्हर्नमेंटला कसा रजिस्टर करायचा, वगैरे वगैरे. ओके. ओके. आलं लक्षात? तर आणि असं जरुरी नाहीये की तुम्हाला काय बोलतात त्याला, की कुणाला रेकी शिकवायला भीती वाटते, तर तुम्ही काय करू शकतात, कुणाला क्रिस्टल थेरपी शिकवू शकतात, कुणाला झिबू सिम्बॉल शिकवू शकतात. त्याच्यात झिबू सिम्बॉल पण मी तुम्हाला देणार आहे, खूप काही आहे. कुणाला मेडिटेशन कसं घ्यायचं, कुणाचं EFTचं सेशन कसं घ्यायचं. तर सिंगल सिंगल मध्ये तुम्ही पैसे कमवू शकतात. एखाद्याचं पेंडुलम डाउजिंग शिकवणं झालं, छोटे छोटे पण वेबिनार तुम्ही घेऊ शकता किंवा ऑफलाईन शिकू शकतात. EFT, मेडिटेशन, झिबू सिम्बॉल्स आहेत, बरंच काही आहे. तर खूप काही त्याच्यात कव्हर होऊन जातं. ओके. हा, बोला भाग्यश्री मॅम. थांबा एक मिनिट ना, मी सगळं अनम्यूट करतो. नमस्ते सर. हा, बोला मॅम, बोला. हा. मला काय विचारायचं होतं की आपण फेस टू फेस शिकू नाही शकत का? शिकू शकतात बिलकुल, समोरासमोर. ऑफलाईन पण अटेंडमेंट कसं द्यायचं, तेच बोललो. जर तुमच्या खूप मैत्रिणी असतील योगाच्या, मेडिटेशन ग्रुपच्या, 5 जणींना तुम्हाला फक्त रोज 1 तास शिकवायचं आहे, असे 5 दिवसामध्ये तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतात. लेवल 1 फ्री, काही शिकवायचं नाही, मी शिकवतो म्हणून तुम्ही नाही शिकवायचं. 3,000 जरी घेतले 5 जणींचे, तरी तुमचे 15,000 पहिल्याच्यातच वसूल होतात. आणि हे नॉलेज तुम्हाला तुमचा शेवटच्या श्वासापर्यंत आहे, याला कधीच एंडिंग नाही आहे. आणि लोकांना जास्तीत जास्त स्पिरिच्युअल सीकर्स आहेत. लोक आणि सध्या खूप भावनिक याच्यामध्ये गुंतलेले असतात. ह्याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे. कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, लोकांना हिलिंगची खूप जास्त गरज असते. ओके. तर नाही, तुम्ही आणि हा, बोला बोला. मला विचारायचं होतं की तुमच्याकडनं शिकताना समोरासमोर बसून शिकता येणार नाही का? माझ्याकडे येऊन करू शकता तुम्ही ऑफलाईन. तुम्ही माझ्या ऑफिसला आहे, आता कुठे सिन्नरला राहतात, या आणि मी बसा. मी पुण्याला आहे. अच्छा, तर पुण्याला आहे. किती दिवसाचं असतं जर नाही, ऑफलाईन मी घेतच नाही, ऑनलाईनच घेतो. ओके. माझं ऑनलाईनच असतं. ऑनलाईनला तुम्हाला रेकॉर्डिंग भेटते. ऑफलाईन शिकवलं माझे एखादे शब्द तुम्ही विसरून जाल, पण ऑनलाईनला तुम्हाला तसं काय होत नाही. त्याची रेकॉर्डिंग असते तुमच्याकडे, परत परत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर मी सुद्धा ऑफलाईन कुठे शिकायला जात नाही, जे शिकतो ऑनलाईनच शिकतो. त्याचा फायदा असतो आपल्याला. ओके. तर तुम्ही ओके. पण मला ह्याच्यात खूप छान वाटलं तुम्ही शिकवलंय त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या फेसमध्ये पण मी आहे छान, पण तरी सुद्धा आणखीन छान दिसायला लागलं. दिसतंय, ग्लो आलाय तुमचं. ते सगळ्यांना कर्मा मेडिटेशन, खरंच नवीन पण स्टुडंट कोणी आहेत ना ह्या बॅचचे, मास्टर बरोबर. लेवलचे, तुम्हाला शेवटी ते मेडिटेशन येईल. खूप सुंदर आहे ते, आणि करा तुम्ही खूप सगळे. आनंद वाटतो म्हणजे तुमच्याकडे शिकून. मी 2-3 ठिकाणी, मी तुम्हाला सांगितलं ना, मी 2-3 ठिकाणी शिकले. पण काही कनेक्शन असेल गेल्या जन्मीचं, त्यामुळे मी तुमच्याकडे तुम्हाला तेच सांगत आहे, झाडाचं पान सुद्धा ते पडायलाही काही कारण असतं, काही ना काही नक्की कारण असतं, म्हणून पण काही ना काही तुमची तुम्ही आणि माझी भेट होण्यासाठी 36 वर्ष सर मला तुमची वाट पाहावी लागली. चला, चांगली गोष्ट आहे. चालेल, चालेल. चालेल. थँक्यू. 36 वर्षाचे काय तुम्ही? नाही हो सर, मी 36 वर्षाचे, माझे लग्न झाले, लग्नाच्या आधीपासून मी करतीये. ओके पण ओके. मला ते अनुभव पण आहे. मी आता ना 60ला आलीये सर, पण मी जाणवत नाहीये असं नाही माझ्या जाणवत ना, बरोबर आहे. किती आहे म्हणून. आणि मला हे करताना खूप आनंद वाटतो. म्हणजे मी मेडिकल योगा पण केलेला आहे आणि ह्याची जोड लागल्यामुळे मला आणखीन छान, म्हणजे रिझल्ट पण छान येतात. माझं पार्लर होतं. माझं बेसिक, ॲडव्हान्स, ABTC, स्पा हे सगळं झालेलं आहे सर. त्याच्यामुळे मला क्लायंटला पण देताना खूप सुखद अनुभव येतो. आता तर 7 चक्र फेशियल पण आलेलं आहे, त्याच्यामध्ये पण खूप जास्त स्कोप आहे. ओके. तर शिकणार कुठलाही आहे ना फील्ड सर घ्या तुम्ही, तुमच्याकडनं. खूप सुंदर आहे. तुमच्याकडनं शिकते. हा, तर खूप सुंदर आहे. ज्याला आवडत असेल कुठलं. आणि बघा, नाही, आणि तुम्ही मला कुठल्याही क्षेत्राच्या, मी हं. स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. तुम्हाला सांगतो, मला ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, की जादूटोना असेल की काही असेल. कोणाला विश्वास बसणार आहे, मला बिलकुल नव्हता. पण जेव्हा हातातून एनर्जी जायला निघाली आणि घरचे एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, सासू सुनेचं, भावा भावाचं,
आर्थिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले, तेव्हा मला विश्वास बसायला लागला आणि मग मी बोललो की माझ्याकडे नॉलेज आहे, आता दुसऱ्यांना पण देईल. तर मी याच्यातून म्हणजे चांगल्या भावनेनेच पडलो होतो, फक्त पैसा कमवायच्या याच्याने नाही. पैसा कमवण्यासाठी मी ऍक्सिडेंटली टीचर बनलो, पण खरं याचा उपयोग मी जेव्हा मास्टर लेवल केली होती, तर मी त्याच्यानंतरच फायदा झाला. तर खूप सुंदर आहे, जरी तुम्ही टीचर नाही झाले ग्रँड मास्टर, तरीही तुम्ही नक्की नाही, पण मी जे मला शिकवतो व्हायचंय की सर, ग्रँड मास्टरच व्हायचंय. कारण माझी ही खूप इच्छा होती की मला ग्रँड मास्टर व्हायचं आहे. कारण मी माझ्या जीवनातला एक अनुभव सांगते. माझ्याकडे एक 20 वर्षापूर्वी माझ्याकडे सगळंच काम करायला एक बाई होती, राणी म्हणून. आणि एकीकडे जाऊन आली तर तिचा हात पूर्ण ह्याच्यामध्ये दारामध्ये गेला होता, फुटली होती, बोट फुटली होती. पण तासभर तिचा हात हातात घेऊन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जखमही राहिली नव्हती. ही गॉड गिफ्ट आहे मला. आणि बरोबर. मला व्हायच्या आधी कळतं. म्हणजे म्हणून बोललो की आतला आवाज तुम्ही ऐकायचं शिकतात, जेव्हा तुम्ही मास्टर होतात ना, तुम्हाला आतले आवाज, आतले इंट्युशन खूप सुंदर येतात. तर खूप सुंदर आहे आणि गरजेचं नाही तुम्ही इंजिनियर आहे, टीचर आहे, डॉक्टर आहे किंवा काहीच करत नाही, साधे हाऊसवाईफ जरी आहे, शिकण्यासारखं खूप सुंदर आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. नक्की करा. आणि असं नाही आहे, तुम्हाला कधी पण लक्षात घ्या, ग्रँड मास्टर कुठे शिकायला जरी गेले ना, प्रोफेशन बनवायला, तुम्हाला लगेच ऍडमिशन देणार नाही. ते बोलतील लेवल 1 करा, 2 करा, 3 करा. पण माझ्याकडे ऍडमिशन घेतलं ग्रँड मास्टरला, मी तुम्हाला ऑटोमॅटिक मास्टर लेवलचा पण ऍक्सेस देईल, लेवल 2 लेवल 1चं सगळं करून दिलं जाईल. ओके, तर तुम्हाला परत त्याचे एक्स्ट्रा 5,000 तुमचे वाचतात. ओके, आणि खूप वेळ आहे तो कोर्स सुरू व्हायला, 1 आठवडा आहे. विचार करून बघा, तुम्हाला पण करिअर मला सांगा, करायचं. त्याच्या आधी आम्ही काय तयारी करायची आहे? काहीच करायचं नाही, ते तुम्हाला आल्यानंतर मी शिकवेल. ओके, तो टास्क बेस असतो. तो कोर्स, त्याला खूप वेळ लागतो. एक तर तुम्हाला चांगले आध्यात्मिक पुस्तक वाचले पाहिजे, मग फोटोशूट, तुम्हाला थोडंसं पर्सनल डेव्हलपमेंट, चांगले फोटो काढायचे, फेसबुकला लावायचे, सूट बीट मध्ये एक प्रोफाईल कसं बनवायचं, एक डिफरंट नावात वेगळ्या पेजने तुमच्या इन्स्टिट्यूटला एक नाव कसं द्यायचं, एखादं वेगळं नाव, एखादं प्राण ऊर्जा असेल किंवा होलिस्टिक हिलिंग काहीतरी नाव, तुमचं इन्स्टिट्यूट कसं बनवायचं, त्याचं नाव कसं द्यायचं, त्याचं प्रमोशन कसं करायचं, युट्यूबवर व्हिडिओ कसे एडिट करायचे, खूप बारीक बारीक. म्हणजे तुम्हाला सेम ट्रेनर बनायचं आहे, मोठ्या लेवलचा कोच. तर तुम्ही त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं, ते 1 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो आणि खूप कमी स्टुडंट घेतो, कारण एवढ्यांकडे लक्ष देणं पॉसिबल होत नाही. ओके, आणि तर आणखीन एक विचारायचं होतं, एकदम 15,000 भरले किंवा 15,000च फी, 15,000 भरले, 15,000च, पण इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची तर तुम्हाला 20,000च आहे. आणि कुठेही जा, याच्याहून जास्तच फी असते. मग तुम्ही थोडे थोडे करून कोर्स संपूपर्यंत 555च्या इन्स्टॉलमेंटने देऊ शकतात, काही प्रॉब्लेम. ठीक, ओके, थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही काय आयुष्यभर शिकू शकतात. याचं काही रिटायरमेंटचं वयच नाही, 80 वर्षाचे झाले तरी टीचिंग करू शकतात. तुम्हाला काही ना काही इन्कम जनरेट होतच राहील. ओके, याला रिटायरमेंटचं काही एज नसतं. ओके, 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 थँक्यू. हां, थँक्यू. हां, बोला अर्पिता मॅम. आणि अनम्यूट करा. अनम्यूट झालं नाही तुमचं. हां, आता बोला बोला. हा. अ, हां, बोला ना. मला विचारायचं की जसं आपण फर्स्ट लेवल, सेकंड लेवल किंवा मास्टर लेवलला आपण अटेंडमेंट घेतली, तशी आता ग्रँड मास्टरची पण समजा घेणार, तर त्यावेळेला तुम्ही आम्हाला सिम्बॉल शिकवतात, मग त्याची प्रॅक्टिस किती दिवस म्हणजे करावी लागते? त्याची तुम्हाला एवढं, तुम्हाला सगळं कोर्सच्या, तुम्हाला ना कोर्स सुरू हा. झाल्यानंतर तुमचा वेबिनार होईपर्यंत 2-1 महिने तरी लागतात. तेवढ्याच्यात तुम्हाला मी शिकवून देतो कसं करायचंय ते. मग त्यात अटोनमेंट घ्यायची नाही, तर तुम्हाला द्यायची कशी, दुसऱ्यावर सिम्बॉल्स कसे टाकायचे, दुसऱ्याचा ओरा, ते खूप स्पेशल आहे, ते खूप सुंदर असतं. आणि म्हणजे खरंच, म्हणजे माझं वय खूप कमी आहे, पण लोकांना देताना इतकं सुंदर वाटतं ना, खरंच असं वाटतं का दाढीवाला बाबा आहे का काय. आणि खूप छान हातातून एनर्जी फ्लो होतात. आणि तुमच्यामुळे एखादी दुसरी व्यक्ती हिलर बनते, याहून मोठी गोष्ट कुठलीच नाही. तुमच्यामुळे दुसऱ्याच्या हात, त्याच्यामध्ये एक उपचारक शक्ती तयार होते आणि त्या ऊर्जा त्या समोरच्या व्यक्तीच्या लाईफ टाईम त्याच्याबरोबर असतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे जितके स्टुडंट आहे माझे आत्तापर्यंतचे, खूप सुंदर फिलिंग असतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं. पैसा सेकंडरी आहे,
तुमचा सेवाभाव महत्वाचा आहे. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, सेवाभाव सारखं घ्या, पैशासारखं नका घेऊ. मी तुम्हाला एक रातची बात सांगतो सर्वांना, लक्षात घ्या. तुमची एनर्जी बोलते. हा, तुम्हाला माहितीये मी कधीही रेकी लेवल 1चे वेबिनार फ्री घेतो, कधीच पैसे घेत नाही. पण तुम्हाला माहितीये लेवल 1चं फ्री झाल्यानंतर मला डोनेशन किती येतं? मला 20 ते 30 हजार रुपये डोनेशन येतं फक्त. काय येतं? कारण तिथपर्यंत एनर्जी जाते, लोकांना तेवढा फायदा होतो. तर मी काय शिकवतो? कारण सेवाभाव, चांगल्या भावनेने. जर मी पैशाच्या हिशोबाने केलं तर मला नाही भेटणार, की मनात लालच वगैरे ठेवला तर. याच्यामध्ये काय आहे, येणारा प्रत्येक रुपया आशीर्वादाचा असतो आणि त्या आशीर्वादाच्या रुपयामुळे आपल्या घरच्यांचं कल्याण होतं. आपल्या मागे आपले मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, तर सगळ्यांना ते आशीर्वाद लागतात. ओके, तर त्या पैशाचं समाधान खूप वेगळं आहे. म्हणजे 2 नंबरने पैसा कमवलं किंवा कुठे इच्छा नसताना नोकरी केली, त्याचे पैसे पण आपल्याला एवढेशे नाही लाभत. पण हा पैसा खूप सुंदर असतो. एक एक रुपया, एक एक रुपयाला व्हॅल्यू असतं. कोणी खूप प्रेमाने दान देतं किंवा प्रेमाने फी भरतं आणि त्यांचा जीवनामध्ये फायदा पण होतो. तर ऍज अ करिअर करायचंय तर नक्की पुढे या. अदरवाईज मार्केटमध्ये कोचेस खूप लुटायला बसले, मी खरं खरं सांगतो. नाही ओके, नाही हो. चालेल चालेल. ओके, चला चला, कुणाला काही क्वेश्चन? काय कोर्स किती काय शिकवलं, मी नंतर कधीतरी PDF देईल तुम्हाला. जर कधी विचार करून ठेवायचा आहे का आपला कोर्स लगेच उद्या सुरू होणार नाही, पण लक्षात घ्या, कधी ना कधी जीवनात असं वाटलं तुम्हाला की सगळीकडून फसलेलो आहे, पैशाचं काही इन्कम नाही किंवा मन लागत नाही एखाद्या ठिकाणी, किंवा असं वाटलं की माझं जीवन माझ्यासाठी नाही तर इतरांसाठी पण आहे, दुसऱ्यांची पण सेवा करायची आहे, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. ओके, खूप आहे, घर बसल्या तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, ना ऑफिस ना कुठे तुम्हाला काही सारखं इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. आणि घरच्या घरी दिवसातून 1 तास, मी सांगतो एवढे, तुम्ही दिवसातून 5 तास काम केलं तर त्याला काहीच लिमिट नाही. हा, तर स्काय हॅज नो लिमिट्स, तुम्ही कितीही पैसे कमवू शकतात. ओके, चालेल, चला ठीक आहे. तर हा, सुनीता मॅडम बोला. कशा आहे मॅम? आता सुनीता मनसुख मॅम आमच्या खूप जुन्या स्टुडंट आहे. अनम्यूट करा बरं मॅम. नाही हो, ऐकू येत नाही. हा, झालं झालं, बोला बोला. झालं का सर? हा तर बोला. याचा टायमिंग काय असेल पर डेचा? आता बघा, जास्त जर स्टुडंट असतील तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर शक्य असेल तर दुपारी असेल ही बॅच, दुपारी 12 ते 1च्या मध्ये असेल. अदरवाईज तिथे कमी स्टुडंट असतात, जर सगळ्यांना एक टाइम सुटेबल झाला तर त्या टाइमला घेऊ, पण शक्यतो म्हणजे दुपारी रोज 12 ते 1 असेल. 1 तास असतो ना? 1 तास असेल तो. रोज 1 तास आणि असतो रोज ना? नाही येतो, ऐकून घ्या, लक्षात घ्या. मला काय विचारायचं होतं सर, हा बोला. की ना पर डे नाहीये का? नाही, पर रोज डे नाहीये नाही. का हा? वीकली तुम्हाला 1-2 दिवस क्लास असेल वीकली. ते कसं असतं, टास्क बेस्ड क्लास असतो. आपल्यासारखं शिकवणं नाही, रोज रोज शिकवणं क्लास कम्प्लीट. तुम्हाला टास्क दिले जातात की आता चला, आता तुम्हाला टीचर बनायचं आहे, एक बिझनेस पाहिजे, आपलं एक अच्छा. सर्टिफिकेट पाहिजे, तर मग पहिल्या दिवशी असं शिकवलं जाणार की आता तुमचं या आठवड्यामध्ये काय काम आहे, आठवड्याचे टास्क आहे, तुमचं बिझनेस रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचं नवीन फेसबुकचं अकाउंट, जर ऑनलाईन शिकवत असाल, ऑफलाईनला गरज नाहीये. मग तुमच्या नावाचं एक सर्टिफिकेट बनवायचं इन्स्टिट्यूटचं. कुणाला देताना कसं सर्टिफिकेट देणार, मग खूप स्पेशल फिलिंग येते. तुम्ही कुणाला सर्टिफिकेट देतात आणि ते लोक स्टेटसला ठेवतात, ती तर मजाच वेगळी. ओके, तुम्ही एक छोट्या छोट्या गोष्टी आहे, कारण पुढे जाऊन खूप पैसे कमवले तर काय होतं, तुमचं इन्कम टॅक्सचा कट होऊ शकतो, तर त्याच्यासाठी काही रेकॉर्ड्स ठेवायचे. मग झूम कसं वापरायचं, किंवा झूम नाही तर व्हॉट्सअपवर तुम्ही वेबिनार घेऊ शकतात, तर ते सगळं, व्हॉट्सअपचं ग्रुप कसा बनवायचा, छोट्या छोट्यापासून, म्हणजे 1-1.5 महिन्यात तुम्ही टीचर बनवून जातात आणि घेऊ शकतात. म्हणजे साधारणतः तुम्ही आरामशीर 5 जरी लोक घेतले, 5 लोकांमध्ये तुमची फी वसूल होऊन जाते आणि लाईफ टाईम तुम्ही त्याच्या 100 पट पैसे आरामशीर कमवू शकतात. ओके, नाही, मला एक विचारायचं, तुम्ही एखादा आज पाठ आम्हाला शिकवला, समजा क्रिस्टल थेरपी वगैरे, हा, तर तुम्ही आमचं प्रत्येकाचं घेणार का? बाबा नाही, इथं तुमची चुकताय, तुम्ही शब्द नाही वापरायला पाहिजे. म्हणजे कसं, याच्यामध्ये वक्तृत्व खूप मी महत्वाचं तुमच्या आहे ना सर? वेबिनारला हजर नेतृत्व राहणार. आणि वक्तृत्व, मी हा, तुमच्या हे 2 वेबिनारला गोष्टी हजर खूप राहणार. महत्वाच्या आहेत.
मी हे मी तेच म्हणते सांगतो. बरोबर आहे की नाही? हा, मी ते हा तुमच्या बरोबर असणार वेबिनारला शेवटपर्यंत, हा जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही. तर तुम्ही फक्त क्रेकी नाही शिकवायची हा आहे, तर तुम्ही क्रिस्टल शिकू शकतात, वेगळा कोर्स. तर ऍडव्हान्स तुम्हाला आणि काही बनवायचं पण नाही, तुम्हाला कम्प्युटरवर काही येत नसेल, मी तुम्हाला हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी ऑलरेडी देऊन टाकणार आहे. नाही, तर तुम्ही तुम्हाला सगळं तेच आम्हाला वाचून शिकवायचं आहे. देता मनापासून. हा, तर कसं होतं मग माझ्यावर पण जबाबदारी काय असते. तुम्ही अगदी मनापासून शिकवता, तर आम्हाला ते जमायला तुम्ही आम्हाला तुम्ही असं लोकांसमोर असं सादरीकरण म्हणजे थोडंसं ही लँग्वेज किंवा असं बोलायला पाहिजे, असं माझं म्हणणं होतं. एखादा कोणताही तुम्ही टाईप आता तुम्ही भरपूर आम्हाला शिकवता, कोणत्या सगळ्या थेरपी वगैरे, असं मी सांगते तुम्हाला. साऊंड थेरपी आहे, क्रिस्टल नाही, थेरपी तुम्ही एक तुम्ही एक आम्हाला करून, हा, सांगितलेली आहे. बरेचसे असं हा, तर तो एक त्याचं फायदा तुम्ही होतो. आमची प्रॅक्टिस घेता ना असं. नाही नाही, घेणार घेणार, त्याच्यात पण तुम्हाला वेबिनारला हा कसं यायचं सगळं सांगणार, काही कसं हा. बोलायचं कारण आम्ही लोकांबरोबर. कसे कच्चे आहोत, तर पक्के स्टुडंट झाले पाहिजेत ना असं शिकवण्यासाठी. समोरच्यांना द्यायचंय आम्हाला काहीतरी, मग त्याच्यासाठीच ते त्याला वेळ मनापासून द्यायला लागतो. हवं ना सर, बरोबर आहे की नाही? बरोबर तुम्ही बरोबर. जसं देता तसं आम्हाला तुमच्यातले निदान 70% तरी गुण यायला पाहिजेत अंगामध्ये. मला पण असंच अगोदर आहे ना, मला पण असंच वाटायचं. ऐकून घ्या, मी ना कुणाकडे कोर्स केला तर मला माझे घरचे ऐकत नाही, तर बोललं लोक कुठून ऐकणार आहे. हा बरोबर. पहिला वेबिनार घेतला होता आणि ते 4-5 लेडीज होत्या, त्या 5ही दिवस आल्या. माझा त्याहून आनंदाचा क्षण कुठलाच नव्हता की 5 दिवस मला ऐकायला आले. शिकवणं बाहेरचं राहिलं, तर तेच एक समाधान होतं. तर मला माहिती आहे याच्यामध्ये किती भीती वाटते, आपल्या मनात किती चलबिचल असते, आणि खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त 2-3 वेबिनार मध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन तर जाणार. तुम्ही आम्हाला हिलिंगचं सांगितलं ना सर, मी काय केलं, एक आपला ट्रेडी बॉल तो समोर ठेवला आणि त्याच्यावर पहिली हिलिंग केली. म्हटलं आता आपण कोणाला सांगू शकत नाही बाबा मी हिलिंग करते. मग फर्स्ट टाइम मी माझ्या भाच्यावरती केली सर हिलिंग व्यवस्थित. त्याची स्वतः प्रॅक्टिस केली 2दा-3दा वाचून हे करून असं. मी कुठे चुकते काय होते असं, म्हणजे मी स्वतः अशी प्रॅक्टिस केली आणि मग मी माझ्या भाच्यावरती ती पूर्णपणे 1, 2, 3, 4 प्रोसेस प्रमाणे केली अशी. चला, चांगली गोष्ट आहे. असं. चला, चांगली. म्हणजे बरेचसे, म्हणजे तर प्रॅक्टिस सिरियसली. आम्हालाही करावीच लागेल तर ते होतं. नाही नाही, करून देईल तयारी, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बघा युट्यूबवर कुठेही जा, कसे कसे कोचेस आहे मी तुम्हाला सांगतो. मेडिटेशनचे तुम्हाला वेगळी ऍड दिसत असेल, हो वाली वेगळी हो, ऍड दिसत असेल, पेंडुलम वाली पण ऍड वेगवेगळी दिसत असते, असेल. लोक वेगवेगळे सेपरेट ऍड असतात. आहेत. हा, पण माझं कसं आहे, मी सगळं त्याच्यातच शिकवतो. आणि कसं होईल, तुम्ही वेगवेगळं शिकू शकतात लोकांना. छोट्या छोट्या याच्यातून काही ना काही इन्कम तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला ते जनरेट होऊ शकतं. ओके, गावात सर राहत एक ती असाल तर. प्राणिक रेकी काय असते? प्राणिक प्राणिक मला रेकी पण माहिती, काहीतरी. प्राणिक पूर्णपणे वेगळं आहे, रेकी पूर्णपणे हा वेगळं हा, आहे. त्याच्याबद्दल मलाही माहिती. आमच्या इथे होती, मी फक्त बघितलं, त्याने हा, खूप मला फीस सांगितली. म्हटलं नको बाबा, मला मी हा, शिकलेली बस झालं. बरोबर बरोबर. चालेल, चला, मग कुणाचे काही चालेल क्वेश्चन सर, आन्सर नक्की असेल तर विचारतो. मला नंतर विचारा. काय असेल PDF वगैरे मी नंतर हो प्रॅक्टिकल कोर्समध्ये काय भेटेल. ओके, हो. चालेल. हो, चालेल चालेल, चला, थँक्यू सो मच. कधी वाटलं तुम्हाला लाईफमध्ये काही करायचं आहे, फायनान्शियल फ्रीडम, टाइमचं फ्रीडम पाहिजे, तर नक्की कॉल करा. ओके, चला, सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.